थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजची बातमी EPS 95 पेन्शन धारकांसाठी धक्का देणारी असू शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स आणि आज आपण बोलणार आहोत EPS 95 पेन्शन बाबत एक मोठा क्विज. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक बातमी जोरात व्हायरल होत आहे. EPS 95 पेन्शन 7,500 होणार, पण हेच काही खरा धक्का. सरकारकडून अजूनपर्यंत असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. म्हणजेच काय, जे लोक 7,500 पेन्शनची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी सध्या फक्त मागणी आहे, निर्णय नाही. ही मागणी अनेक वर्षापासून EPS 95 नॅशनल एज्युकेशन कमिटी यांच्याकडून केली जात आहे. 1,000 पेन्शनवर जगणं कठीण आहे, महागाई वाढत चालली आहे आणि म्हणूनच 7,500 प्लस ची मागणी. पण सध्या परिस्थिती काय आहे? तर मित्रांनो, किमान पेन्शन अजूनही 1,000 रुपये आहे. सरकारकडून कोणतीही फायनल घोषणा नाही, फक्त चर्चा आणि प्रस्ताव आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, मग सोशल मीडियावर इतकी मोठी बातमी व्हायरल का होते? कारण अनेक वेळा पूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना वाटतं की निर्णय झाला आहे. मित्रांनो, अजून एक मोठी अपडेट, सरकार EPFO सिस्टम मध्ये मोठे बदल करत आहे. डिजिटल प्रक्रिया, जलद पेन्शन क्लेम, सोपी सर्व्हिस. पण पेन्शन वाढीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. म्हणजे फायनल वर्डिक्ट काय? तर 7,500 पेन्शन अजून मंजूर नाही, मागणी जोरात सुरू, निर्णय अजून बाकी. म्हणूनच मित्रांनो, कोणतीही व्हायरल बातमी पाहून लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीचं महत्व समजा. जर तुम्हाला अशीच खरी आणि अपडेटेड माहिती हवी असेल तर लगेच सबस्क्राईब करा एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स चॅनलला आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्यांना EPS 95 पेन्शनची वाट पाहत आहेत. धन्यवाद.